हाय स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनेल. तर आपण इथे एक नवीन स्टोरी घेऊन आलेलो आहे. तर ह्या स्टोरीमुळे तुमची रीडिंग प्रॅक्टिसही होईल, तसेच सेंटेन्समध्ये टेन्सेस कशाप्रकारे वापरले गेलेले आहेत तेही आपण पाहणार आहोत. तसेच तुम्हाला रीडिंग करताना कोणते नवीन वर्ड आलेले आहेत तेही आपण पाहणार आहोत आणि मेन म्हणजे ही स्टोरी आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत. तर पहा, स्टोरीचं नेम आहे द हेअर अँड द लायन कप. हेअर मीन्स काय, तर हेअर मीन्स ससा अँड द लायन कप. लायन कप मीन्स सिंहाचे पिल्लू. ओके, पुढे पहा. अ हेअर मीन्स एक ससा. लोलो हॅड बिल्ट. लोलो हे त्या सशाचं काय आहे, नाव आहे. हॅड बिल्ट. बिल्ट हे काय आहे, बिल्डचं पास्ट टेन्स बिल्ट आहे. अ लार्ज अँड स्ट्रॉंग ब्युरो फॉर हिमसेल्फ. पहा, लोलो हॅड बिल्ड. लोलोने काय केलं, की बांधले. अ लार्ज. लार्ज मीन्स मोठे आणि स्ट्रॉंग मीन्स मजबूत. ब्युरो फॉर हिमसेल्फ मीन्स सशाच्या घराला काय म्हणतात, ब्युरो. तर त्याने त्याच्यासाठी एक लार्ज मोठे आणि स्ट्रॉंग घर त्याच्यासाठी, फॉर हिमसेल्फ मीन्स त्याच्यासाठी घर बांधले. पुढे पहा. इट वॉज सो स्ट्रॉंग दॅट इवन अ स्टोर्म कुड नॉट डिस्ट्रॉय इट. इट वॉज मीन्स ते होते. सो स्ट्रॉंग म्हणजे खूप मजबूत. दॅट इवन की. अ स्टोर्म मीन्स वादळ. स्टोर्म मीन्स वादळ. कुड नॉट डिस्ट्रॉय इट. डिस्ट्रॉय मीन्स नष्ट. ते इतके मजबूत होते की इवन स्टोर्म कुड नॉट डिस्ट्रॉय इट म्हणजे ते वादळाने देखील नष्ट होऊ शकत नव्हते. पुढे पहा. वन डे मीन्स एके दिवशी. देर वॉज अ ड्रेडफुल स्टोर्म मीन्स भयानक. ड्रेडफुल मीन्स भयानक. स्टोर्म मीन्स वादळ. इन द फॉरेस्ट मीन्स जंगल. वन डे एके दिवशी. देअर वॉज अ ड्रेडफुल स्टोर्म इन द फॉरेस्ट म्हणजे जंगलामध्ये एक भयानक वादळ आले होते. पुढे पहा. द लायन कब मीन्स सिंहाचे पिल्लू. वॉज रोमिंग मीन्स फिरत होते. इन द फॉरेस्ट कुठे, जंगलामध्ये. फॉरेस्ट मीन्स जंगलामध्ये सिंहाचे पिल्लू फिरत होते. फेन ही वॉज पासिंग बाय लोलोज ब्युरो. फेन म्हणजे जेव्हा. ही वॉज ते होते. पासिंग बाय म्हणजे लोलोज ब्युरो लोलोच्या घरापासून जेव्हा ते जात होते, फिरत असताना जेव्हा ते तिथून पासिंग बाय मीन्स जात होते. ही वॉज कॉट मीन्स अडकले. इन द स्टोर्म ते त्या वादळामध्ये अडकले. लोलोच्या घरापासून ते जात असताना ते त्या वादळामध्ये अडकले. द लायन कप रिक्वेस्टेड. लायन कप मीन्स शहाचे पिल्लू. रिक्वेस्टेड मीन्स विनंती केली. लोलो कुणाला केली, लोलोला. टू गिव्ह मीन्स देणे. हिम मीन्स त्याला. शेल्टर मीन्स आश्रय. फॉर द नाईट मीन्स रात्र. एका रात्रीसाठी त्याला आश्रय देण्याची काय केली, विनंती केली. कोणाकडे, तर त्या लोलोकडे मीन्स त्या सशाकडे. त्या शहाचे पिल्लेने त्या वादळ आल्यानंतर एक रात्र त्याने राहण्याची, आश्रय देण्याची विनंती केली. पुढे पहा. ही सेड मीन्स ते म्हणाले. सेड मीन्स म्हणाले. दॅट ही वूड लिव्ह द ब्युरो ॲज सून ॲज द स्टोर्म काम्स मीन्स शांत होणे. जेव्हा ते ही वूड लिव्ह म्हणजे ते सोडून जाईल. द ब्युरो म्हणजे त्याचे घर ते जेव्हा सोडून जाईल, की जेव्हा ते वादळ शांत झाल्यानंतर. ॲज सून ॲज द म्हणजे लवकरच ते वादळ शांत झाल्यानंतर ते सोडून जाईल असे ते म्हणाले. द काइंड मीन्स दयाळू. लोलो गिवचं पास्ट टेन्स आहे गेव. द लायन कप द शेल्टर. बघा, द काइंड लोलो म्हणजे दयाळू सशाने, लोलोने काय केलं की त्याला शेल्टर दिला.
मीन्स आश्रय दिला. गेव द लायन कप द शेल्टर इन हिज ब्युरो, त्याच्या घरामध्ये. विदाऊट म्हणजे त्याशिवाय. द फिअर ऑफ बिईंग इटन अप, म्हणजे त्याला खाण्याच्या भीतीशिवाय त्याने काय दिला, त्याला आश्रय दिला. बघा पुढे. द स्टोर्म काम्ड डाऊन आफ्टर 2 days. बघा ते स्टोर्म काम्ड मीन्स शांत झाले, काम डाऊन शांत झाले, आफ्टर मीन्स नंतर, 2 days मीन्स 2 दिवसानंतर ते वादळ शांत झाले. पुढे पहा. बिफोर लिव्हिंग द लायन कप सेड, त्याने जाण्याच्या अगोदर त्याने काय ते म्हणाले, यू आर सो सिम्पॅथेटिक अँड काइंड हार्टेड. मीन्स यू आर, तू आहेस, सो मीन्स खूप, सिम्पॅथेटिक मीन्स कसं की सहानुभूती असणारा, आणि काइंड हार्टेड म्हणजे दयाळू. तू खूप दयाळू आणि सहानुभूतीशील आहेस, असं तो म्हणाला. व्हेनेवर यू नीड माय हेल्प, व्हेनेवर म्हणजे जेव्हा जेव्हा, यू नीड मीन्स गरज, माय हेल्प माझ्या मदतीची जेव्हा जेव्हा तुला गरज असेल, आय विल ऑलवेज बी देअर फॉर यू. ऑलवेज मीन्स नेहमी, बी देअर फॉर यू म्हणजे फॉर यू मीन्स तुझ्यासाठी, मी ते नेहमी तुझ्यासाठी हजर असेल, असं तो बोलतो. आफ्टर अ फ्यू डेज, बघा थोड्या दिवसानंतर, फ्यू डेज मीन्स थोड्या दिवसानंतर, आफ्टर मीन्स नंतर. लोलो वॉज प्लेईंग इन द फॉरेस्ट. बघा हे सेंटेन्स जे आहे ते पास्ट कंटिन्युअस टेन्समधलं आहे. बघा इथे वॉज आलेला आहे आणि प्लेला ING प्रत्यय लागलेला आहे, प्लेईंग म्हणजेच हे पास्ट कंटिन्युअस टेन्स मधलं आहे हे सेंटेन्स. लोलो वॉज प्लेईंग इन द फॉरेस्ट, जेव्हा लोलो फॉरेस्टमध्ये खेळत होता. सडनली अचानक, अ बियर पाउन्स्ड अपॉन हिम. बियर मीन्स अस्वल, पाउन्स्ड अपॉन हिम त्याने काय केले की अस्वलाने त्याच्यावर वार केला. पाउन्स्ड मीन्स वार करणे. लोलो स्क्रीम्ड फॉर हेल्प, स्क्रीम्ड मीन्स ओरडला, फॉर हेल्प मदतीसाठी तो ओरडला. हेल्प हेल्प मदत करा मदत करा असं तो ओरडला. ॲट दॅट व्हेरी मोमेंट, त्याच क्षणी, मोमेंट मीन्स क्षण, ॲट दॅट व्हेरी मोमेंट म्हणजे त्याच क्षणी, द लायन कप वॉज ऑल्सो रोमिंग देअर. लायन कप शहाचे पिल्लू, वॉज ऑल्सो ते देखील काय, ते सुद्धा, रोमिंग देअर तिथे फिरत होते. रोमिंग मीन्स फिरणे. सर्चिंग फॉर फूड जिथे अन्नाच्या शोधासाठी ते, सर्चिंग मीन्स शोधत होते, अन्नाच्या शोधासाठी ते देखील तिथे फिरत होते. ही रिकग्नाइज्ड द हेअर्स व्हॉइस. रिकग्नाइज मीन्स ओळखणे. त्याने काय केला की ही रिकग्नाइज्ड द हेअर्स व्हॉइस, त्याने सशाचा आवाज, व्हॉइस मीन्स आवाज, ओळखला. हू हॅड सेव्ड हिम, की ज्या सशाने त्याला वाचवलं होतं. सेव मीन्स वाचवणं, त्याचा त्याने आवाज ओळखला. रिकग्नाइज मीन्स ओळखला. ही रॅन, बघा रनचा पास्ट टेन्स आहे रॅन. ही रॅन इन द डिरेक्शन ऑफ द व्हॉइस. डिरेक्शन मीन्स च्या दिशेने, ऑफ द व्हॉइस मीन्स आवाजाच्या दिशेने त्याने काय केलं की तो पळाला. रॅन मीन्स पळाला. सीइंग लोलो इन डेंजर, त्याने पाहिले की लोलो हा काय आहे, डेंजर मीन्स धोका, म्हणजे तो धोक्यात आहे हे पाहून. द लायन कप चार्जड ॲट द बियर अँड किल्ड इट, त्याने काय केले की बियरला किल्ड इट मारून टाकले. लोलो थँक्ड द लायन कप फॉर सेव्हिंग हिज लाईफ. लोलो थँक्ड मीन्स आभार मानले. द लायन कप कुणाचे, शहाच्या पिल्लाचे त्याने काय केले, आभार मानले. थँक्ड द लायन कप फॉर सेव्हिंग हिज लाईफ. सेव्हिंग मीन्स वाचवले, हिज लाईफ मीन्स त्याचे जीवन वाचवले. बघा इथे स्टोरी बघा आवडली का तुम्हाला, तर पहा इथे फर्स्ट काय केलं होतं की सशाने सिंहाच्या पिल्लाला वाचवले होते. त्यानंतर त्याने त्याची जाणीव राखून परत सशाला शहाच्या पिल्ल्याने वाचवले. बघा इथे मॉरल आहे, हेल्प एव्हरीवन इन नीड म्हणजे गरजू व्यक्तींना नेहमीच गरज असताना मदत करा, असं त्याचं मॉरल आहे. बघा
स्टोरी आवडली असेल तर चॅनेलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.